शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे का नाही हे कसं समजायचं किंवा याचं मोजमाप कसं करायचं याबाबत बरेच शेतकरी फोन करत असतात किंवा विचारत असतात की सर आमच्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे का नाही काय समजत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे हे जर आपल्याला गणित काढायचं असेल तर कांडीचं गणित आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता हा आपला 7 फुटातला बियाणे प्लॉट आहे, ड्रिपवर आहे, दोन्ही बाजूने ड्रिप केलंय. एक गणित असं घालायचं मित्रांनो, महिन्याला कमीत कमी 3 कांड्या तरी बाहेर पडल्या पाहिजेत, जास्तीत जास्त 4. या वातावरणात 4 कांड्या देखील महिन्याला बाहेर पडतात. गणित घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीचे 3 महिने सोडून द्या, म्हणजे 3 महिन्यात सुरुवातीच्या कांड्या येत नाहीत आणि नंतर तिथनं पुढं प्रत्येक महिन्याला 3 कांड्या ऊसाला बाहेर पडल्या पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे त्या प्लॉटचं वय आहे 6 महिने, म्हणजे 22 डिसेंबरची लागवड आहे. आणि आता ह्या प्लॉटला किती कांडे आहेत आपण मोजूया. चांगल्यात चांगल्या ऊसाला मी मोजून दाखवतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि शेंड्यात वर एक बाहेर पडलेली कांडी 10 कांड्या. कमीत कमी उसाला, ह्या उसाला किती आहेत आता खालची बुडक्यातली 1 2 3 4 5 6 7 8 आणि वरची एक बाहेर पडलेली 9, म्हणजे 8 9 10 8 9 10 अशा कांड्या आहेत. जर 10 कांड्या जरी ह्या उसाला पकडल्या आणि खाली गेलेल्या 2 कांड्या आहेत, अशा 12 कांड्या जर पकडल्या, 3 महिने पहिले सोडून दिले, शेवटचे 3 महिने पकडले तर महिन्याला मित्रांनो 4 कांड्या बाहेर पडल्यात. आणि ही ऊसाची अतिशय चांगली वाढ आहे. 3 कांड्या पडल्या महिन्याला, म्हणजे 9 कांड्या जरी असल्या तरी ती सामान्य वाढ आहे. त्या बाबत काही चिंता करायचं काम नाही. मात्र महिन्याला तुमच्या जर 2 कांड्याच बाहेर पडत असतील तर ते मात्र आपल्याला थोडं विचार करण्यासारखं आहे आणि त्याच्यावर मग आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील. ही गोष्ट लक्षात घ्या. महिन्याला कमीत कमी 3 कांड्या, जास्तीत जास्त 4 कांड्या तरी बाहेर पडल्या पाहिजेत, तर आपल्या ऊसाची वाढ योग्य पद्धतीनं चालू आहे असं समजायचं. जर त्यापेक्षा कमी पडत असतील तर आपल्याला आपण नियोजनामध्ये कुठं तर चुकलोय हे गणित लक्षात घ्यायचं. आणखीन एक गोष्ट, ऊसाची वाढ योग्य पद्धतीने चालू आहे का, संख्येचं नियोजन पण अतिशय महत्वाचं आहे. आता या 7 फुटाच्या सरीमध्ये रनिंग 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस तुम्हाला इथं बघायला मिळतात. 65 ते 70 ऊस आहेतच इथं प्रत्येक ठिकाणी. तर ही पण संख्या वाढीच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. तर अशा पद्धतीनं जर आपलं नियोजन असेल तर योग्य पद्धतीने ऊसाची वाढ आहे असं समजायचं. भेटू परत नवीन व्हिडिओ. धन्यवाद.